बातमी आहे जनरल मोटर्सला लागलेल्या टाळ्याची। पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्स ही एक नामांकित कंपनी असून ती बंद करण्यात आली आहे। त्या ठिकाणी दुसरी कंपनी येणार आहे। हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना कामगार युनियन सोबत असलेल्या वेतनवाढ करारानुसार कामावर घ्यावे। तसे न झाल्यास हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील। शासनाच्या कामगार भूमिकेमुळे असे प्रकार घडत आहेत। या प्रकाराच्या निषेधार्थ तळेगाव ते मुंबई मंत्रालय अशी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा पायी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी, सरचिटणीस रोहित पवार, कार्याध्यक्ष विकास करपे, सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष संतोष कणसे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, मनोज पाटील, संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात। मी मारुती जगदाळे, श्रमिक एकता महासंघाचा सल्लागार म्हणून काम करतो। जनरल मोटर कामगार संघटना ही श्रमिक एकता महासंघाची एक संलग्न संघटना आहे आणि दिनांक 5 जुलै रोजी एक धक्कादायक असा निर्णय आपल्या राज्याचे कामगार मंत्री यांनी घेतला आणि कंपनी क्लोजर करण्याचा निर्णय त्यांनी मंजूर केला। तो मंजूर करत असताना संघटनेला बाजू मांडायला संधी दिलेली नाही। कायद्याप्रमाणे नोटीसची पूर्तता 60 दिवसाची त्याची पालन केलेलं नाही आणि करारामध्ये या पूर्वीची आमच्या एक तरतूद होती की जरी कंपनी बदलला, मालक बदलला, हस्तांतर झालं तरी त्या कामगारांना त्या सेवेमध्ये सामावून घेतलं जाईल। तर या गोष्टीचा कुठलाही विचार न करता, संघटनेला पूर्व नोटीस न देता, संघटनेची बाजू विचारात न घेता एकतर्फी निर्णय दिलेला आहे, त्याचा आम्ही श्रमिक एकता महासंघाच्या वतीने निषेध करतोय आणि त्याचबरोबर सरकारचं लक्ष वेधण्याकरता, या निर्णयावरती फेरविचार होण्याकरता आम्ही 31 तारखेला जनरल मोटर ते मंत्रालय असं एक सर्व कामगाराच्या कुटुंबासह रॅलीचं आंदोलन करतोय आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय की मायबाप सरकार, तुम्ही आमच्या कामगारांना न्याय द्या। आज आमचं फॅमिली हजारो रस्त्यावर उभा आहेत, त्यांना नव्या कंपनीमध्ये सामावून घेण्यासाठी नवीन कंपनीला आदेश द्यावेत, एवढीच आमची विनंती आहे। आणि जर त्यातही दखल आमची नाही घेतली तर बाकी आम्हाला टाटा मोटरमध्ये जे मोठ्या प्रमाणात 90च्या दरम्यान आंदोलन झालं, इंडस्ट्री पूर्ण बंद होत्या पुण्यातल्या, त्या धर्तीवरती आम्हाला सर्व निर्णय घ्यायला भाग पाडू नका आणि नक्कीच सरकार याचा फेरविचार करेल आणि या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सरकारने दखल घ्यावी एवढी मी विनंती करतो।